हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। हरि ओम। सत्यज्ञान अनंतं घनं श्रीरमणीयं विश्व उत्पत्त्यादि लयं हेतु स्वविलासं पायाद्भोजध्यापक तापत्रयनाशं श्रीकृष्णाख्यानं केवलमिडे परतत्त्वम्। आपण या जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित असलेल्या प्रवचन सत्रामध्ये वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। व्यास महर्षींनी जे कृष्णं वंदे जगद्गुरु म्हटलेलं आहे, हे कोणत्या पातळीवर म्हटलंय त्याचं चिंतन आपण करतोय। वसुदेव सुतं देवं, कंसचाणूरमर्दनं, हे दुसरं विचार। आणि तिसरा विचार म्हणजे देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। अशा प्रकारचे विचार त्यामध्ये आहेत।
म्हणून आपण एक प्रारंभीचं चिंतन बघताना काल असं आपण म्हटलं की या 3 गोष्टींना 2-2 दिवस एकूण त्याचं चिंतन करूया आणि शेवटचे 2 दिवस जन्मकाळ आणि काला अशा स्वरूपाच्या माध्यमाने आपण पुढे जातो. काल आपण पाहिलेलं आहे कृष्ण कोण आहे? स्वयं ब्रह्मरूप आहे. त्याचाच पुढचा भाग बघतोय. सत्यम ज्ञानम अनंतम घन श्री रमणीयम विश्व उत्पत्ती स्थितिलय हेतु स्वविलसम पादांभोज अध्यापक तापत्रयनाशम श्रीकृष्णाख्यान केवलमिडे परतत्वम. हा एकमेव परब्रह्माचा विलास आहे श्रीकृष्ण म्हणजे. म्हणून त्याला तिथे सूत म्हटलेलं आहे. आपण काल बघितलंय वसुदेवाचा पुत्र हा जो आहे तो त्याचं स्थूल रूप आहे. आपण सूक्ष्म 3 पातळीवरती बघतोय. सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म स्वरूपामध्ये काय काय जाणीव होऊ शकते आणि का व्यासांनी म्हटलं याचा विचार आपण करतोय. जो निर्गुण निराकार आहे, अखंड सर्वव्यापी आहे, सर्वांतर्यामी आहे, नित्य आहे, बुद्ध आहे, शुद्ध आहे, मुक्त आहे, सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप असा आहे. केवळ जगाच्या उद्धाराकरताच ते येत असतात. मग आतापर्यंत जे अवतार झाले ते कसे होते? ते कलात्मक आहेत, अंशात्मक आहेत, आवेश रूप आहे. नरसिंह रूप आवेश आहे. अशा माध्यमातून ते आलेले आहेत. पण इथे मात्र श्रीराम आणि श्रीकृष्ण म्हणजे ब्रह्मशक्तीचा, चिद्विलासाचा, चितशक्तीचा एक आविष्कार आहे. आपण काल म्हटलंय की ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र चितशक्तीचा आविष्कार सांगताना चिद्विलासवादच त्यांनी मांडला. वाद याचा अर्थ विचार मांडला. हे विश्व कसं आहे? चिद्विलासवाद. चिद्विलासवाद म्हणजे का? या ब्रह्म्याची शक्ती आहे सगळी ती. जसं श्रीरामाची सेवा म्हणजे काय आहे, तर श्रीरामानी जसं सर्व ठिकाणी मर्यादांचं पालन केलंय. फक्त नाम घेणं म्हणजे श्रीरामाची सेवा नाही होत बर का. आम्ही नाम घेतोय फक्त, चांगली गोष्ट आहे, ती वाईट आहे मी म्हणत नाही, पण ती सेवा नाही घडत. तिथे एक सुप्त इच्छा असते, तिथे एक सुप्त एक भाव असतो, माझा उद्धार व्हावा. पण इथे तेही नाहीये. तिथे त्यांचं सांगणं कसं आहे, भक्ताचं सांगणं कसं आहे, मग इथे साधकाचं जैशी स्थिती आहे तैसा परिमीर आहे, कौतुक ते पाहे संचिताचे. ही मानसिक अवस्था निर्माण होते, हे लक्षात ठेवा. करावी लागत नाही. भगवत सेवेमध्ये ही अवस्था आपोआप यायलाच लागते. स्वतंत्र करावं लागत नाही साधन काही. नाम आम्हाला कटाक्षाने घ्यावं लागतं.
कमी आहे म्हणत नाहीये, अर्थ तसा काढू नका. कारण नामच मुळामध्ये या विश्वात पहिलं निर्माण झालं असेल ते नाम झालं. त्यामुळे त्यात ब्रह्माची शक्ती आहे, वेगळं. ही चितशक्ती आहे, हा चिद्विलास. आणि म्हणून हिते रामाची सेवा करायची म्हणजे काय करायचंय, तर रामानी जे मर्यादा पालन केलेलं आहे तेही आम्हाला करता आलं पाहिजे. आई वडिलांबद्दल, कुळाबद्दल, गुरूंबद्दल, पत्नीबद्दल, भावांबरोबर, भक्ताबरोबर, मारुती बरोबर, सगळ्यांशी कसं त्याचं प्रेमाचं नातं होतं ते बघा. एकातनं एक उत्कट भाव निर्माण करणारे त्या मर्यादा आहेत तिथे सगळ्याला. आणि तसं कृष्ण सेवा म्हणजे काय, जो मर्यादांचं पालन करतो त्यालाच श्रीकृष्णाची प्राप्ती होते. मर्यादांचं आम्ही कसंही वागायचं नाहीये, मर्यादांचं पालन हे आहेच आहे. आणि म्हणून त्याला श्रीकृष्ण लीलांचं दर्शन होतं. श्रीकृष्ण लीलांचं दर्शन होतं बर का, जे चैतन्य महाप्रभूंना झालं. आत्ताच जे वृंदावनही लोक झालं होतं बर का, जे असं वाटून देऊ नका की आत्ता आहे तसंच्या तसंच आहे, ते त्यावेळेला होतं, पूर्ण तसं नाही. वृंदावनही लोप झालेलं होतं. लोप म्हणजे लुप्त झालं होतं. चैतन्य महाप्रभूंना भगवंतानी स्वतः येऊन या ज्या काही गोष्टी सांगितल्या तसं तसं पुन्हा वृंदावनातली जी आठवण आहे, वृंदावनातले जी ठिकाण आहेत ती संस्थापित झालेली आहेत. म्हणून त्याला एक महत्व आहे वेगळं. देवानी स्वतः सांगितलं, म्हणजे मी आता जे आपल्याला म्हणतोय की भक्ताला लीलांचं दर्शन होतं म्हणजे काय, चैतन्य महाप्रभूंना झालं तसं. शकाला ज्याप्रमाणे झालं दर्शन, ऋषी मंडळींनी रामाचं दाखवलं, पण रामाचा काळ लुप्तच झाला होता. अयोध्या नगरी त्यांनी वसवली. म्हणजे हे कसं वेगळं नाहीये, हे ब्रह्मस्वरूपाची स्थिती काय असते हा फरक मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून अशांच्या सान्निध्यात जेव्हा आपण येतो, भगवंत लीला करतो, सान्निध्यात आपण येतो, तेव्हा त्याची आपल्यालाही अनुभूती येते. त्याचा तोच आनंद आपल्यालाही मिळतो. अशा लीला ज्या आहेत त्या परमात्म्याच्या आहेत. जो कंस आहे, जो रावण आहे, काम वासना तिथे होत्या, त्या नष्ट झाल्या की श्रीकृष्ण लीलांचं दर्शन होतं. आणि म्हणून झालंय कसं बघा, कृष्ण चरित्रात हे जे सगळे दैत्य येत होते ना, पूतना, शकटासूर, अधासूर, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, केशी दैत्य, हे सगळे कोण होते, हे सगळे कंसाचे विकार एक एक प्रगट होत होते आणि ते दैत्य रूपाने येत होते. ते दैत्य आणि त्यांनी तिथे येऊन त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा नाश झाला. असं आहे. वासना ही दोन प्रकारच्या असतात. एक आहे स्थूल आणि दुसरी आहे सूक्ष्म. इंद्रियात राहणारी जी वासना असते ती स्थूल वासना असते.
इंद्रियात राहते, स्थूल आहे ती. पण अंतःकरणात मन बुद्धी चित्तात जी वासना राहते ती सूक्ष्म असते आणि ती जन्म पुढे जीवाला घेऊन जात असते बरं का. ती एक जीवन संपलं म्हणजे संपली असं होत नाही. म्हणून वासनेचा क्षय झाला पाहिजे हे सगळ्यांचं सांगणं आहे. अंतरंगाने आणि बहिरंगाने दोन्हीकडने क्षय झाला पाहिजे, नुसतं नाही आहे. आणि त्यामुळे आणि हे नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणाचे? केवळ आणि केवळ दोनच अवतार, अवतार म्हणायचंच नाहीये ते खरं, ते दोनच स्वरूप म्हणजे राम आणि कृष्ण. ते अंतरंग शुद्धीकरण देतात. म्हणून लीलांना महत्व आहे. त्याचा कंटाळा येत नाही ऐकायला, किती वेळा ऐकू देत. लीला त्याच आहेत. ती अंतःकरण शुद्धीची गोष्ट आहे. आणि म्हणून गीतेमध्ये उपदेश करताना भगवंतांनी तिथे खुलासा केला, आत्मसंयमन. एक इंद्रिय संयमन केलं 3ऱ्या अध्यायामध्ये. पण ते इंद्रिय संयमन कसं आहे? मिथ्याचार म्हटलेलं आहे त्याला, भगवंतच म्हणतात मिथ्याचार आहे. मिथ्याचार म्हणजे काय? की नुसतं ते आचरण इंद्रियांना त्या ठिकाणी दमन करून केलं, पण मनातलं गेलं नाही, तो उपयोग काय? मनातलं गेलं नाही त्याचा उपयोग काय? पुन्हा त्या कुठेतरी प्राप्त परिस्थिती आली की उफाळून येतातच. त्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. मी म्हणणार नाही कोणाला येतो कोणाला नाही, प्रत्येकाला येतो. एकटं बसलं की नको त्या गोष्टींच्या आठवणी येतात का नाही येत? सगळे असो, कोणीही असो, आम्हाला त्या आठवणी सतत कुठेतरी डोकवायत, कारण त्या अंतःकरणात गेल्या. म्हणून भगवंत त्यांनी मिथ्याचार म्हटलंय. म्हणजे इंद्रिय संयम हवंच आहे, नियमन हवंच आहे. कबीरजी म्हणतात, मत जाने दे शरीर. तुझ्या मनात तू मनाने जाऊ नकोस, पण शरीराने जाऊ नको. कुठे जात असशील तर तिथे जाऊ नकोस शरीराने, म्हणजे इंद्रियाने. म्हणून तो मिथ्याचार. मग आत्मसंयमन म्हणजे कुठे येतं पुन्हा? तर मन बुद्धी चित्त अंतःकरण हिते तो संस्कार त्याचा होतो, तो ते घालवण्याचं सामर्थ्य वसुदेव सुतमचं आहे. तोच परमात्मा एक वेळेलाच करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही. म्हणून अंतर्बाह्य त्याच्याशी समर्पण आहे. देवानी ही योजना का केली आहे? आणि हे नुसतं बघायचं आहे का? तर नाही. हे त्या ठिकाणी संयमन केलंय, पण देवानी त्याला यज्ञामध्ये मोडलेल्या आत्मसंयम यज्ञ. जे यज्ञाचे 13 प्रकार सांगितले ना, त्याच्यामध्ये त्यांनी त्याला गुरफटून टाकलेल्या कर्माशी आणलेलं, कर्मयोगाशी निगडित आहे. की दोन्ही कडनं तुम्हाला एक शुद्धी एक अशुद्धी असून चालत नाही. भगवत संवेदना मिळण्यासाठी, भगवंताच्या अनुभूतीसाठी आपल्याला एक शुद्ध एक अशुद्धी चालत नाही, दोन्हीही शुद्धच असायला लागतं. आणि ते करण्याचं सामर्थ्य या 2 विभूतींमध्ये असं आहे. आणि म्हणूनच काय त्या ठिकाणी कळलंय बघा, ह्या ठिकाणी राम आणि कृष्ण साधकांकडून हे सगळं करून घेतात. रामाचा जन्म कुठे आहे? सूर्यवंशात आहे. कृष्णाचा जन्म चंद्रवंशात आहे. समसमानता दिलेली आहे विश्वात. सूर्य बुद्धीचा कारक आहे, चंद्र मनाचा कारक आहे.
तेव्हा दोन्ही आराधना अपपर भाव न ठेवता त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात, करायला लागतात. यासाठी सूक्ष्म वासनांचा क्षय आवश्यक आहे. याच्या अनुभूतीसाठी सूक्ष्म वासनांचा पूर्ण क्षय झाल्याशिवाय, आता ह्याच्यात एकात एक गुंतलेलं, मोहाचा नाश होत नाही. नुसता मोह मी सोडून चालत नाही, तर मला त्या ठिकाणी वासना क्षय जेव्हा होतं तेव्हा मोह आपोआप सुटतो. आता गंमत बघा, संतोषी राहणं म्हणजे काय? दैवी गुण सांगितला संतोष. त्याचा परिणाम काय होतो? लोभ आपोआप सुटतो, त्याला वेगळं सोडावं लागत नाही. संतोषी राहिलं की लोभ आपोआपच सुटून जातो. आणि म्हणून देवानी सांगताना करताना नियोजन त्याच्या विश्वसृष्टीमध्ये बरोबर ठेवलेलं आहे सगळं. एकाचा अंगीकार करा, दुसरा आपोआप जाईल, पण दुसरा घालवायला लागला तर पहिला प्रबळ येईल. आणि म्हणून हिते त्यांनी सांगितलेलं आहे, मनातील सूक्ष्म मळ नष्ट झाला की मन पवित्र आणि निर्मळ व्हायला लागतं. मग मन संपून जातं. हा अनुभव सहसा येत नाही कोणालाही, मन संपणं. बर का, हे फार ते पॉवरफुल इंद्रिय आहे, प्रखर आहे. म्हणून मनाला गुंतवायला बघतात सगळेच जण. राहायचं ना राहा, पण तू कसा राहा? भगवत चिंतनाधीन राहा, हा उद्देश. आणि यासाठी भगवंताचं मन संपल्याशिवाय भगवंताचं भगवंतपण प्रगट होत नाही, हा सिद्धांतच आहे. आत्मा याचा अर्थ दुसरा, आत्मा नित्य मुक्त आहे याची अनुभूती यायला लागते. आणि यासाठी आता परत प्रश्न येतो, मुक्त म्हणजे काय? मुक्त याला कशाला म्हणायचंय? तर सर्व प्रकारच्या बंधनातनं मुक्ती. सर्व प्रकारची बंधन. मग कोणत्या प्रकारचे आहेत? षड्विकार आहेत, षड उपाधी आहेत, अहंता आणि ममता, हे 14 कोश प्रत्येक जीवाभोवती आहेतच आहे. हे षडको 14 कोश आहेत बरं का. पण वैशिष्ट्य असं आहे, जसं आता सांगितलं, एक झालं की एक नष्ट होत जातो, तसा त्याचा प्रकार येतो. घाबरायचं कारण नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे स्वरूप होत जातं, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून अज्ञानाने मनाला बंधन पडत असतं. श्रीराम आणि श्रीकृष्ण सर्व कलांसह प्रगट झाले होते. 16 कला आहेत एकूण. रामानी या भगवंताच्या अनुभूतीसाठी, दाखवण्यासाठी आदर्श जीवन कसं असावं हे दाखवून दिलं. तर पुष्टी मार्गाने कृष्णाने दाखवून दिलं. पुष्टी मार्ग म्हणजे प्रेम मार्ग, त्याला म्हटलेले पुष्टी मार्ग. वैष्णव संप्रदायात पुष्टी मार्ग फक्त येतो, त्याला प्रेमाचं स्वरूप दिलेलं आहे. ते कसं प्रेम बघावं का? पुष्टी मार्ग म्हणजे काय? केलं कसं? गोपी आमच्या या गोपी दूध, दही, लोणी सगळं मथुरेला नेऊन विकत होते.
त्या कृष्णरूप इतक्या झालेल्या आहेत की ते दही दूध लोणी घेऊन मी चालले असं विसरूनच जायच्या. आणि म्हणायला काय लागल्या, दुडीवरी दुडी गवळणी, दुडीवरी दुडी साथे निघाली गवळणी, साथे निघाली गवळण गोरस म्हणो विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या रे. अरे कोणी दामोदर घ्या, कोणी गोविंद घ्या, दूध दही हे विसरल्याच जात आहेत. हा पुष्टी मार्ग आहे, हे विस्मरण आहे. आपल्याला बाकीचं विस्मरण आणि स्मरणाबद्दल चिंतन करण्यापेक्षा त्याचं विस्मरण झालेलं परवडलं. हे स्मरण आपल्याला यायला पाहिजे. कोणी भ्रम झाला म्हटलं तरी मी हरकत नाही म्हणत, देवाच्या नादात भ्रम झाला हरकत नाही. तो पुष्टी मार्ग आहे, तो भगवंतांनी प्रस्थापित केला. तुम्ही कसंही या. आणि म्हणून श्रीरामानी जीवनाचा त्या ठिकाणी हा पुष्टी मार्ग निघाला. आणि आता गंमत बघा, मुक्ती दोन प्रकारच्या, एक आहे क्रममुक्ती आणि दुसरी आहे सद्योत मुक्ती. ती कृष्णाने दिली आहे, क्रममुक्ती ही रामाने दिलेली आहे. राम वेळेमध्ये जीवाला मुक्त करतात. म्हणजे जीवन जे काही असेल तिथे एकदा त्याची अनुभूती आली भगवत स्वरूपाची की तात्काळ जीवन थांबवतात. आणि खद्योत मुक्तीमध्ये स्थल कालाचा कसलाही विचार नाही, तो कृष्ण देतो. जीवाच्या पात्रतेचाही विचार नाही, जीव योग्य मुक्तीला का नाहीये, काही नाही. पूतनात आली, भाव काय घेऊन आली, त्याला मारणार आहे. देवांनी काय केलं, मुक्त केलं. देवच तिचा चंदनाचा झाला. स्थूल देह त्याच्या स्पर्शाने त्याच्या विचाराने ती पूर्णपणे मुक्तच झाली. ती खद्योत मुक्ती त्याला म्हटलं. हा पुष्टी मार्ग आहे. श्रीकृष्ण केवळ तेच आणि तेच देतो. तो केवळ प्रेमाच्या वर्षावानी जीवाला तृप्त करतो. त्यांनी मनापासून एकदा जरी अळवलं तरी तो त्याला त्या ठिकाणी पुष्टी मार्ग ह्याला म्हटलेलं आहे, त्याला तो आनंद देतच राहतो, आनंदच देतो श्रीकृष्णाकडे. आणि म्हणून तो जगद्गुरु आहे. श्रीकृष्ण सुष्ट दुष्ट ज्ञानी अज्ञानी सर्वांना मुक्त करतो. भूतकाळ जरी वाईट असला, कानोपात्रा मुक्त केले पांडुरंगाने. देवा या शरीराला कुणाचाही स्पर्श होता कामानी म्हणणारी कानोपात्रा मुक्त झाली का नाही? त्या भावानी कोणत्या आली ती? त्याच भावानी आली. त्या भावानी भगवंतांनी स्वीकारलं ना. हे केवळ वसुदेव सुतम. आणि म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमात उज्ज्वल ठरतो. श्रीकृष्णाचं जीवन इहलोक परलोक यांचा विचार करायला लावतं. असा कृष्ण सामाजिक स्थितीत आणतो. वैयक्तिक सर्वांगीण विचाराला तो धर्म सांगतो.
आणि त्याला तो कर्माची जोड देतो. म्हणून भगवद्गीता या जगातला सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ समजलेला आहे. सर्वश्रेष्ठ ग्रंथ. संपूर्ण गीता एका सूत्रातच गोली आहे बरं का भगवंताने. कोणतं सूत्र? कर्तव्य कर्म. मला वाटतं ते नाही, देवाला अभिप्रेत असलेलं कर्तव्य आहे बरं का. नाही तर आम्ही म्हणू काय, आम्ही गीता शिकतोय, सगळ्यांचं करून ठेवतो आणि जातो अभ्यास. खा नाही तर खाऊ नका. हे प्रेम नाही, हे कर्तव्य नाही. प्रेमाने केलं जाणार कर्तव्य. त्याच्यामध्ये परिवर्तन समोरच्यांमध्ये होत असतं, हे लक्षात ठेवा. सुप्त कोण सांगतो, बोलू नका कोणाला, बोलण्यासाठी नाही सांगत आहे. आम्ही त्या भावाने करायला लागलं ना तर समोरच्यांमध्ये परिवर्तन घडू शकतं. पण आमचा भाव वेगळा जर असेल तर तो त्या ठिकाणी यशस्वी होत नाही. यासाठी एक विश्वामध्ये देणगी म्हणून आलेलं आहे भगवंताकडून, तो निष्काम कर्मयोग. हा कुठल्याही धर्मात नाही, कुठेच नाही. यातून कोणतीही वस्तू व्यक्ती आग्रहरहित असते. समाज असो, राष्ट्र असो, जीवन त्याच्यामुळे उन्नतीकडे झेपावलं जात. म्हणून आपल्याकडला एक काळ जो म्हणतात की आम्ही किती प्रगल्भ होता, त्या विचाराचा भाग आहे हा. विमानाची उत्पत्ती आता भौतिक रूपाने म्हटलं तर जी झाली निर्मिती, तो करणारा जो आहे तो म्हणतोय मला सगळ्यामध्ये जर पहिलं मिळालं असेल विचार, तो भारतीय तत्वज्ञानातून, पुराणातून, की विमानाची संकल्पना. म्हणून मी त्याच्या शोधाच्या मागे लागलो. आपलं कसं झालंय माहितीये का, महायुद्ध झालं कौरव पांडवांचं, 18 सैन्य गेलं, अमाप हानी झाली. एका बाजूला शेंडाई गेला आणि मुळं पण गेली, बुंदा तेवढा राहिलाय ते आपण. त्यामुळे वरची प्रगती आम्हाला वाचलं तर कळते, आणि मुळातच काही मुळांमध्ये जोर नाही किंवा नष्ट झाल्यामुळे कशी निर्मिती झाली हे आमच्याकडे काहीच राहिलं नाही. आताच्या भाषेत बोलायचं झालं तर डॉक्युमेंटेशन काहीही नाही. त्यामुळे पाश्चात्यांनी सांगितलं आमचं की आम्ही लगेच ते स्वीकारायला तयार होतो. स्वीकारावंच लागतं असं असलं तरी याचा विचार करायला पाहिजे. आणि यासाठी गीता धर्म हा व्यक्त केलेला आहे भगवंताने. मनुष्याला, समाजाला, राष्ट्राला सुख, शांती, समाधान हे प्राप्त होण्यासाठी भगवंताने गीतेच्या माध्यमातून विश्वधर्म सांगितलेला आहे. तो ब्रह्मस्वरूप असल्यामुळे तो वसुदेव सुतम आहे, ब्रह्माचंच रूप आहे. म्हणून तो विश्वधर्म सांगितला. भगवंतानी गरीब, श्रीमंत, विद्वान, अविद्वान, दुर्गुणी, सद्गुणी, सबळ, निर्बळ एका पातळीवरती आणलेले सगळ्यांना. परस्परम भावयंतम श्रेय परमावाप्यत, सर्वांना एका पातळीवर आणून
उपदेश सर्वांना सारखा केला, घेतला किती कोणी माहित नाही. आणि म्हणून भगवंताच्या कार्यसूत्रात विश्वाचा निस्वार्थ सेवा आहे. आज विश्वाला जो अपेक्षित धर्म आहे तो फक्त गीता ग्रंथ देऊ शकते. असा भगवंतांनी गीता धर्म दिला आहे. विज्ञानाने भौतिक प्रगती पुष्कळ केली, गोचर गोष्टीवरती काम केलं, परंतु भगवंतांनी जगाला प्रेमरस हा दिलेला आहे. उपासकांनी कृष्णाच्या कडे आत्मसात देऊन कृष्णाची खरी भक्ती ओळखलेली आहे. कृष्णाचं तत्वज्ञान जगापुढे मांडणं आवश्यक आहे. 21वे शतक असलं तरी या काळात कृष्णाचं कार्य आजही सर्वांना उपयुक्त आहे. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. ज्याच्या मनात जसा भाव असेल तसा त्याला अनुभवल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे कृष्ण फक्त जगद्गुरु आहे. या कारणामुळे तो जगद्गुरु आहे हे लक्षात घ्यायचं आहे. उगीचच्या उगीच होत नाही असं. वसुदेव सुतम देवम कसा आहे तर सर्वत्रे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हे म्हणायला लावतोय, हेच म्हणायला तो लावतो. आणि म्हणून श्रीकृष्ण केवळ भारतापुरता नाही तर अखिल मानव समाजाचा गुरु आहे. मग गुरु काय असतो, गुरु काय असतो हा त्याच्यातला धागा एक महत्वाचा आहे. गुरु शब्दामध्ये अर्थ असा आहे, गुकार म्हणजे अज्ञान आहे आणि रुकार म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे. कोण आहे ते गुरु? का म्हणायचं? अज्ञानाचा नाश करून जीवाला शांतता, तृप्तता, संतोष देणार आहे. आता परत प्रश्न येतो, संत आणि साधू कोणाला म्हणायचंय? ते आपल्या समोर कोणतंही प्रयोजन नसताना अखंड भगवंताच्या चिंतनात असतात. अशा आतापर्यंत जर डोकावून पाहिलं, आपणच आपलं बघायचं, सांगायचं नाही, बोलायचं नाही. त्याला म्हटलेलं आहे मौनस्य व्याख्यान गुरुगीतेत. अनुभव घ्यायचा आहे. सगळ्या संतांनी काय केलं तर प्रयोजन होतं का? कुठलंही प्रयोजन नाही. ते अखंड भगवत चिंतनामध्ये राहिलेले, अखंड. त्याचा लाभ साधकांनी घेतलेला. आणि म्हणून जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एक विचारच दिसतो, तो म्हणजे या ठिकाणी कृष्णाने भोगवाद सांगितला नाही. त्यांनी सावध करून दिलंय. गीतेसारखा उपदेश कुठल्याही अवतारामध्ये भगवंतांनी व्यक्त केलेला नाही. पहिल्यांदाच त्यांनी एक गोष्ट सांगितली, आत्म्याचं अविनाशित्व, देहनाशवंत.
हे सांगितलं तिथे. आणि देहाला काय म्हटलंय? देहाचा नाश ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. देहनाश ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आत्म्याचं अमरत्व सांगितलं, म्हणून मरण येणार म्हणून हसत हसत त्याच्याकडे जाता आलं पाहिजे, हा बोध त्यांनी सांगितलेला आहे. आपलं जे काही ध्येय असेल ते सोडू नकोस हेच सांगितलं. आणि मनुष्याने ध्येय प्राप्तीसाठी प्राणार्पणाची तयारीही ठेवली पाहिजे. ध्येय प्राप्तीसाठी. म्हणून मनुष्य जीवनामध्ये काय घडतं? तर निवृत्ती आणि प्रवृत्ती या दोन गोष्टींचा अखंड संघर्ष आहे. आता भारत हा विकासाच्या टप्प्यावर आहे. सर्वांगाने विकास चाललेला आहे. पण काही वेळेला विचार असा येतो, हा इतका विकास हा खरा यथार्थ आहे का? पुन्हा प्रश्न आहेतच. भगवंतानी मात्र प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये समन्वय साधलेला आहे. प्रवृत्तीमध्ये आणि निवृत्तीमध्ये समन्वय साधलेला आहे. आणि त्यामुळे प्रवृत्ती वा निवृत्ती आत्मसात केली कुठली एक गोष्ट तरी त्यात नाश आहे. आता म्हणाले विकास केला म्हणजे नाश होणार आहे का? आहे. त्याला समन्वय पाहिजे, मर्यादा पाहिजे. आम्ही जेवढे विकास करू तेवढ्या समस्या वाढतायत. हे आपणच आपलं बघा बर का, विचार करा. भगवंतानी दाखवून दिलेलं आहे. यज्ञ संकल्पनेशी जोड दिलेली आहे. कर्मयोगच मांडलेला आहे. प्रत्येक गोष्टीतून भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येते हा विचार त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. प्रत्येक गोष्टीत, नुसतं नाही. तर आम्हाला साधता येतो, पण तो भाव तिथे त्यांनी काढलेला आहे, घेतलेला आहे. आणि म्हणून देवानी प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये यज्ञ संकल्पना दिलेली आहे. आता यज्ञ संकल्पनामध्ये आता तिथे बघा कसं भगवंतानी समन्वय साधला. मी म्हणालो आता आपल्याला त्याचं उदाहरण देतो, कारण सगळ्यांच्या चर्या गंभीरच दिसत आहेत. पुन्हा हे बघा, एक काळ असा होता, पहिल्या काळामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये निर्गुणाची उपासना होते. सगळे निवृत्तीपर जात होते. चांगलं का वाईट? सृष्टी दृष्टीने वाईट होत. म्हणून त्रेतायुग आणलं भगवंताने. परब्रह्मरूपी परमात्म्याचं होत. त्रेतायुग यज्ञ संकल्पना आणली. आता ती यज्ञ संकल्पना आणली, पण त्याचा अतिरेक लोकांनी काय केला? फक्त यज्ञच करत राहिले. पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ, स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ, स्त्री प्राप्तीसाठी यज्ञ, धन प्राप्तीसाठी यज्ञ. आता काय करावं याला? ते योग्य का योग्य? म्हणजे प्रवृत्त आणि निवृत्त, ही प्रवृत्ती आली, ते निवृत्तीत होते, ही प्रवृत्ती आली. मग आता ही जर प्रवृत्ती आलेली आहे, ही आता मोडून कशी काढायची?
देवानी त्या यज्ञाला कर्माची जोड दिली, कर्मयोग म्हणून सांगितलं. आणि त्याच्यामध्ये विविध नामकरणांनी यज्ञ संकल्पना मांडून भगवंताशी जोडण्याची कला आपल्याला दिली. ठीक आहे, द्रव्य आहे ना बाबा, द्रव्य यज्ञ. मग कसं आहे, कसं मिळवलं पाहिजे धन? जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेचत. उदास विचार म्हणजे उदास पण नाही, उदास म्हणजे विवेकाने, आसक्ती विरहित विचारांनी खर्च करायचा आहे. ते उगीचच्या उगीच खर्च करत सुटायचं नाही. आवश्यकता आहे तिथे करायला पाहिजे, पण बाकी काही केलाच पाहिजे असं नाही. बंधन त्याला त्यांनी जोड दिली, स्वाध्यायाची जोड दिली. अशा माध्यमातून तपोयज्ञ, तप सांगितलं पण त्याचा अतिरेक नाही सांगितलेला. म्हणून एक खूण लक्षात ठेवायचे, तप साधना करायचे, पण ज्याच्यामधून क्रोध निर्माण होतो, अशांतता निर्माण होते आपल्याला आणि इतरांना, ते तप करायचं नाही. तपानी शांतपणा येतोय का? मी एवढे उपास करतोय, आलं नवरात्र आता, तरी यांना कोणाला काही नाही. त्या लोकांसाठी करताय का ते उपास? तपाचा करता परमात्मा असतो. जे ध्रुवानी तप केलं, जे प्रल्हादानी भावानी विचार भगवंताचा अखंड ठेवला, ते तप घडलं. तो भगवंत करून घेत असतो. आम्ही त्याच्याशी तादात्म्य व्हायचंय, एकरूप व्हायचंय. करणारा तो आहे, करून घेणारा तो आहे. भगवंतानी हे समन्वय साधून उदाहरणासह दाखवून दिलंय. आणि सगळ्यात श्रेष्ठ कधी सांगितलं? नामयज्ञ श्रेष्ठ आहे. तुला आता काहीही होत नाही, शरीर आहे. आणि म्हणून पहिलं त्यांनी सांगितलं आत्म्याचं अमरत्व, देहाचं नश्वरत्व. पहिल्या दुसऱ्या अध्यायातच देवानी आधी सांगितलंय तयारी, मानसिकता. आता तुला होणार नाही ना, मग ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग नाम घ्या. पण आधी थोडा अभ्यास केल्याशिवाय तेव्हा प्रगट होत नाही. म्हणून आधी थोडा अभ्यास करायचा आहे नुसता, पण त्याच्यावर थांबायचं नाही. मग शेवटपर्यंत हाताशी लागत नाही. म्हणून देवानी सगळ्याचा समन्वय दिला आता आपल्याला करून. हे त्याच्यात वैशिष्ट्य आहे सगळ्यामध्ये, देवाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही कला शिकवली भगवंताला ची जोडण्याची देवाने. आत्मसंयम म्हणून सांगितलं, मन बुद्धी चित्ताची स्थिती सांगितली. आता बघा, प्रारंभीच्या काळात वेद उपनिषद होती, ती निवृत्ती मार्गावर समाज गेला. त्याला परत प्रवृत्ती मार्गावर आणण्यासाठी त्यांनी आणलं यज्ञ संकल्पनेवर. यज्ञामध्येच लोक गुंतले. भागवतातला प्राचीन बहिर्राजा किती गुंतला, नारदांनी जागेवर आणलं. म्हणजे तोही उपयोगाचा नाही मार्ग. म्हणून देवानी लगेच तिथे समन्वय साधला, बंद करे यज्ञ करणं. मग काय कर. आणि त्यावेळेला त्यांनी समन्वय घालून भगवंतानी एकच गोष्ट आणून लक्षात दिलेली आहे, कधीही कोणतीही टोकाची भूमिका चालत नाही. हे ज्याला कळलं तो जीवनात यशस्वी झाला. कधी कोणतीही कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये.
आणि म्हणून मी गमतीने म्हणत असतो, संसारात दोघही शहाणे असून उपयोग नसतो. एकाला कोणाला तरी पडती बाजू घ्यावीच लागते, आणि घेतली तरच संसार होतो, नाही तर होत नाही. हे दोघं असले तरी मनात ओळखा, बाकी बोलू नका घरी जाऊन. नाही उपयोगाचं टोकाची भूमिका घ्यायची. हे देवानी आपल्याला शिकवलं. कुठे माघार घ्यायची, कुठे पुढे जायचं, न बोलता जायचं, कसं जायचं, ही सगळी कला आहे. आणि ती भगवंतानी आपल्याला प्रवृत्ती निवृत्तीच्या मार्गावरती समन्वय साधून त्यांनी ते आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणूनच त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. हे बघा, आता त्यामुळेच तो जगद्गुरु बनलेला आहे. आता त्याच्या चरित्रातलीच एक गोष्ट, गोवर्धन पूजा. भौतिक विज्ञान होतं त्यांनी म्हणताना म्हणलं. नाथ महाराज जे बोलले ते फार छान बोलले. एका ठिकाणी, शिळा तांब्यात ते बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले, मन आले ते नाव ठेविले, गंधाक्षदा फुला झाकोळले, ऐसे जनासी लागले वेडो, शिळा तांब्यात ते बाहुले केले. आपण काय करतो पूजा करताना? गुरुजी सांगतात, मांडा सुपारी, मांडा, म्हणा गणपती आहे, गणपती आहे, अक्षत वाहिली, फुलं वाहिली, खोबऱ्याचा गुळाचा नैवेद्य केला. भाव आहे का तिथे आमचा तसा? त्याला नाथांनी मोडून काढलं. नाथ म्हणतात नाही, हे बरोबर नाही. तुम्ही जाणीवपूर्वक करा, मनाने करा, विचार करा. मग करायचं का नाही? आम्ही नाही, करायची कृती, पण भाव आम्ही जागृत आणचे. गणपती प्रत्यक्ष आहे, आपण त्या पद्धतीने विचार करायचा. आणि तसं भौतिक विज्ञान त्यांनी सांगितलं आहे. ढग येतात, वाऱ्यावरती निघून जातात, पण जिथे हिरवळ असते, झाडं असतात, पाला असतो, तिथे ते येतात. पर्वत असतो, त्याच्यावरती ते आकर्षित होतात, तिथे पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे आपल्याला गवत मिळतं, आपल्या गाई गुरांना मिळतं. त्यांनी भौतिक विज्ञानच सांगितलं ना, का नाही सांगितलं? मोडून काढली इंद्रयज्ञाची कल्पना. कधीही त्यांनी कुठेही असं केलेलं नाही, आणि म्हणून तो जगद्गुरु ठरलेला आहे. गोवर्धनाची पूजा त्यांनी केली. आता त्याचाही बंध कसा होता बघितला ना आपण. रामावतारामध्ये मेरू पर्वत भगवंताला म्हणू लागला, प्रभूंना म्हणू लागला, रामाला, अरे मला तुझ्या मदतीला यायचंय, मला घेऊन चल ना तुझ्याकडे, मला तू बरोबर घेऊन चल, मला मदतीला यायचंय. रामाने ते ऐकलं आवाज त्याचा, आणि विचार केला त्यांनी की ठीक आहे. मारुतीला म्हणाला, अरे जा बाबा, त्याला घेऊन ये, तो केव्हाची आळवणी करतोय माझी. ह्या संवेदना असतात, चराचरात परमात्मा आहे, आम्हाला जाणीव होत नाही, आम्ही कारण तेवढे बघत नाहीत. आम्ही, दोष नाहीये, आमची मर्यादा. तो प्रभू का ठरला? त्याच्यामुळेच प्रभू ठरला. त्याला कळालंय ते. मारुतीला सांगितलं, जा बाबा, तो एवढं म्हणतोय तर त्याला घेऊन ये तू. मारुती म्हणाला, तर सगळं काम पूर्ण सेतूचं व्हायला लागला, तर युद्धाची वेळ, त्याला कशाला मध्ये अडचण आणायची? आपल्याला काही आणायला नको म्हणाला, जा म्हणाला. पण म्हणाले, नाही रे, जा बाबा, एकदा त्रास देतोय तुला, पण जा. आता प्रभूचा शब्द म्हटल्याबरोबर त्यांनी ते ऐकलं आणि तो गेला. रागारागाने विचारलं, कुठे
कुठला भाग नेऊ तुझा, चल बरोबर ने म्हणाला इथला. म्हणून त्यांनी तो उचलला, तो घेऊन आला. वाटेतच त्याला आवाज ऐकायला, सीतावर रामचंद्र की जय. मारुतीराया म्हणाले, आता झालं बाबा काम तिकडे पूर्ण, तुझी या युद्धात अडचण कशाला, आम्हाला राह इथेच तू. म्हणून त्याला तिथेच ठेवून दिला. आता पुन्हा तो रडायला लागला. रामाने तिकडे विचारलं, अरे तू त्याला आणायला गेला, आणलं का नाही का, मी आवाज ऐकला, मला समजलं. दोघे संवेदनशील कसे तिकडे लक्ष द्या. तो कुठे उत्तरेकडे दक्षिणेकडे काम चाललंय, पण नादावरती त्यांनी तिकडे ओळखलं की काम पूर्ण झालं आहे. सांगावं लागत नाही, ओळखावं लागतं. आणि मग लगेचच्या लगेच तर म्हणाला, अरे काय करायचं आता. मग लगेच रामानी त्याला सांगितलं, तिथे बसून काळजी करू नको, मी पुढल्या अवतारात तुझ्याकडे ये. गोकुळ वृंदावनातील, आता तू वृंदावनात आहेस, तिथेच थांब. मी तुझं पूजन करेन, तुझ्या अंगा खांद्यावरचं पाणी पिन, तुझ्या अंगा खांद्यावर लोळेन, फळं खाईन, फुलं वेचेन. त्याला एवढा आनंद झाला. आणि तेही त्याला पुरं करायचं होतं. हा सुप्त भाग त्याच्यातला देवाचं सूक्ष्म रूप काय आहे, अदृश्य असलेल्या कर्मातला विषय आहे. आणि तो कसा पुरा होत जातोय. म्हणून तो वसुदेव सुतम म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, स्थूल रूपातला नाही आहे तो. आणि म्हणून श्रीकृष्णाने समन्वयाचं तत्वज्ञान जगताला दिलं, म्हणून तो जगद्गुरु झाला. समन्वयाचं तत्वज्ञान कुठेही येत नाही. वेदकाळ उपनिषद काळात लोकांनी तप, वैराग्य, संन्यासाला महत्व दिलं. त्यांनी समाज सगळा निवृत्तीकडे वळाला होता. पण त्यातही मनुष्य सुखी झाला नाही. म्हणून भगवंतानी तपाला आणि वैराग्याला विरोध दर्शवला. ते द्वापार युगात झालं. त्यातून ज्ञानप्राप्ती व्हावी, फस्व वैराग्य नको म्हणाले. हे देवानी सगळे विचार केलेले. समाजामध्ये सांख्य, वेदांत, न्याय, मीमांसा याला भ्रामक ठरवलं भगवंतानी. नको हे काय. तर त्याच्यामध्ये समन्वय काय दूर केला, तर प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही पाहिजे. जे टेंबेस्वामी महाराज सांगतात गोवर्धन स्तोत्रामध्ये, धर्मे प्रीतीन सन्मती देव भक्ती सत्संगाप्ती देई भुक्तींच मुक्ती. भुक्ती मागितली, मुक्ती पण मागितली. भुक्ती म्हणजे काय आहे, ऐक ऐश्वर्य. एक संन्यासी आहे, पण गृहस्थाश्रमासाठी काय आवश्यक आहे तेही त्यांनी ओळखलंय. पण ते ध्येय जीवनाचं असता कामा नये, पण ते असायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगताय, जे काही असेल ते उत्तमोत्तम आणि नीट नेटकं पाहिजे आहे. कसंही नको आहे, नेबळटपणा मान्यच नाहीये. नेबळटपणा मान्य नाहीये. म्हणून त्यांच्या शिकवणूक समाजामध्ये जर पाहिलं तर समर्थांनी किती सांगायची वेळ आली. समाज कुठे गेला होता, दात कसे घासावे, कपडे वाळत कसे घालावेत, ही वेळ आली होती. समन्वय साधला. हे सगळं प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. हे का सांगितलं त्यांनी, हे सगळा मार्ग दिलाय आखून.
हे सगळं आवश्यक आहे, पण कसं पाहिजे अनासक्त करूच नाही का, उपभोग घेऊन नाही का घ्यायचा, पण अनासक्तीने घ्यायचा. मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तर दुःख करायचं कारण नाही. हा समन्वय साधून दिलेला आहे. तो देणारा हा परमात्मा आहे. आणि म्हणून देहभोगात कोणीही अडकता कामा नये. म्हणून चार्वाक विचाराला सुद्धा एका मर्यादेमध्ये त्यांनी मान्यता दिली, परंतु ते म्हणजे जीवन समजलेलं नाही. हा विचार त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला सांगितला. आता पहा, कृष्ण काळामध्ये जरासंध आणि कंस दोघही होते. दोघही कसे आहेत? सत्ता लोलूप आहेत. पराक्रमी आहेत का? आहेत, पण सत्ता लोलूप आहे. वृत्ती वासना आणि भोगलंपट वृत्ती आहे. हे समाजाचा नाश करणार आहे. म्हणून भगवंतांनी स्थितप्रज्ञेकडे त्या सत्तेचा नाश केला. त्या सत्तेचा नाश केला. देवाने किती स्थितप्रज्ञता राखली आहे बघा. जेव्हा तो काळ यादवांचा एकदम उत्कर्षाचा झाला, तेव्हा यादवांना वाटायला लागलं आम्हीच पराक्रमी, म्हणजे कृष्णाला सुद्धा बाजूला टाकलं. आजच लोक वागतायत असं वाटायला नको. त्यावेळेला यादवांची देवाचीच मुलं, पण तो विस्तार झालेला इतका, ते म्हणाले आमच्यामुळेच सगळं आहे. देव म्हणाले आता ठीक आहे. ऋषींनी शाप दिला, तो स्वीकारला. तो परतवण्याचं कार्य किंवा शक्ती भगवंताची होती, पण भगवंताने वापरली नाही. म्हणून तो जगद्गुरु ठरला. स्वकुळाचा नाश स्थितप्रज्ञपणे पाहिला. स्थितप्रज्ञपणे पाहिला. त्यांनी ठेवला नाही, तो थांबवला नाही. प्रवृत्ती अनिष्ट आहे, समाजाला नाश करणारी आहे, तिचा नाश त्यांनी केला. तर आता दुसरा त्याच वेळचा विचार, अर्जुनासारखे लोक होते, सज्जन लोक होते, पण ते कशात सापडले? पाप आणि पुण्याच्या कल्पनेमध्ये अडकले. आजही आपण तेच आहोत. सतत मनात एक कल्पना राहते, पापात पाप तर नाही ना घडणार, मग पुण्य करायला, जे पुण्य करायला जावं म्हणावं तेच पापाला कारणीभूत होत आहे, त्याला काय करायचं? पण तू देवानी मात्र ते जाणून एक वैराग्य असं आणलं, त्याच्या ठिकाणी आणलं की तू त्या ठिकाणी युद्धाला तयार हो. त्याला प्रवृत्त केलं युद्धाला. आणि तो कसा आला? देवा आता मी पूर्ण शरण आलोय तुला, मला नक्की काय करावं कळत नाही, तू सांगशील ते करतो. म्हणून ती प्रश्नोत्तर गीतेतली सुरू झाली. आणि शेवटी तो सांगताय, करिष्ये वचनम तव नष्टोर मोहा. माझा मोह नष्ट झालाय, आता तू सांगशील तसंच करेन. हे युद्धाला सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे. ही नीतीही होती, हे वैराग्य पण दोन्ही आहे. जगताला नाश करणारी वृत्ती जर तिथे, सत्ता जर तिथे प्रबल असेल तर ती नष्ट झाली पाहिजे. म्हणून तो विश्वगुरु झाला. हे लक्षात घ्या, उगीच झाला नाहीये. आणि तोच एकमेव विश्वगुरु आहे. समाजाचं अधपतनासाठी निवृत्ती योग्य नाही. सत्तेची अभिलाषा प्रवृत्ती पण नको आहे, म्हणून समन्वय घडवला, म्हणून तो विश्ववंद्य ठरलेला.
धर्माचा अर्थ चुकीचा समाजाने लावला. त्यामुळे मधल्या काळामध्ये अधःपतन झालंय. कृतीतनं केवळ धर्म सिद्ध होत नाही. आणि म्हणून मौज मजा आनंद भोग्य वस्तू यासाठी समाज हा वेठीला धरला गेला. कृष्ण भक्तीच्या नावानी पदराखाली भोग लालसा वाढली. नंतरच्या काळात तेव्हा भगवंतांनी बुद्ध अवतार धारण केला. बघा एक एक गोष्टी कशा घडल्या त्याच्या जीवनात, त्याच्या म्हणजे विश्वसृष्टीमध्ये. म्हणून बुद्ध अवतार आला. समाजामध्ये त्याच्यानंतर बौद्ध आणि जैन हे दोन राजधर्म बनले गेले. वैदिक धर्म, भगवंताचा धर्म बाजूला पडला. पुन्हा गीतेनी धर्म विचार सांगितला. तो कुठल्या उद्देशाने? समत्वम योग उच्चते. समत्व कुठलीही, म्हणून अति चांगलं वागणं ही वाईट असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून वाईट वागायचं नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. प्रदर्शन करायचं नाही मी चांगला किती आहे, आणि अति चांगलंही वागायचं नाही. म्हणून वाईट वागायचंय असा अर्थ अजिबात नाही बर का. हे लक्षात ठेवायचंय. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. कुठल्याही गोष्टी, चांगल्या आणि वाईट, वाईट तर वाईटच, पण चांगलं सुद्धा वाईट ठरतं. हे भगवंतानी आपल्याला समत्वम योग उच्चते या एका संदेशामध्ये सगळं दिलेलं आहे. चिरकाल शांतीचा मार्ग दाखवलेला आहे. यातून चिरकाल उन्नती मनुष्य करू शकतो. सांख्य योग न्याय वेदांत विरोध न करता सगळ्या आपल्या धर्मग्रंथातला अर्थ काढला, सार काढलं, आणि भगवंतानी निरपेक्ष भावना अहंकार ममता रहित होऊन कर्माचा प्रेरणेला उपदेश केलेला आहे. कर्माच्या प्रेरणेचा उपदेश केलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य. म्हणून तो वसुदेव सुतम आहे हे लक्षात येईल आपल्याला. आणि आता अगदी सगळ्याचा गोषवारा म्हटला तर थोडक्यामध्ये भगवंतानी गीतेतलं ज्ञान आणि कर्माचा समन्वय साध कृष्णं वंदे जगद्गुरु हा श्लोक सार्थ ठरवलेला आहे. दोन्हीचा समन्वय आहे. आता काही ठिकाणी बघतो आपण ज्ञानाचाही अतिरेक काय केलाय. ज्ञान मिळवण्याच्या आणि आता त्याला नवीन शब्द एक जोड, करिअर बनण्याच्या नावाखाली मनुष्याने आपलं जीवन कसं संपुष्टात आणलंय संपुष्टात. समाजात बघा दिसतंय आपल्याला करिअरच्या नावाखाली. मग ज्ञान कशाचं उपयोगी आहे? समर्थ वेळोवेळी सावध करतायत, योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी करा. हा भगवंताचा उपदेश पुढे आहे. आज त्याच्यातनं आम्ही आज अंतर देत चाललो. आमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करतो. त्याला दोन्हीकडे समन्वय पाहिजे. अडाणीही नकोय, मर्यादा हवी आहे सगळ्याला. आणि यासाठी तो जगद्गुरु बनला. मानव जातीच्या विकासाला दोन्हीचीही आवश्यकता आहे. एकाचीच आवश्यकता नाहीये बर का. आम्ही आता
आज आम्ही काय होतंय, म्हणजे माझा थोडा भगवंताच्या विचाराच्या माध्यमातूनच आधार मला तेवढाच आहे, मला बाकी काही. आम्ही आज फक्त विकासाच्या मागे लागतो, पण तनु मन आमची घडत नाहीये. तनुमन घडत नाही, भौतिक विकास घडतोय फक्त. आणि तोही विकास आज मानव समाजाला घातक ठरेल की काय, इतकी स्थिती निर्माण होईल की काय, याची मला भीती वाटते. भीती वाटते. आवश्यक तेवढा झाला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे, पण अतिरेक नको. बघा, जेवढे मोठे रस्ते होत आहेत तेवढे अधिकाधिक ऍक्सिडेंट होत आहेत. एक स्थूल रूपाने आपल्या पुढे मांडलं, फक्त मी हे करत नाहीये, त्याचं द्वेष किंवा नकार मांडत नाहीये, परिस्थिती काय होते. आणि यासाठी आपल्याला बघायचं आहे, मानवा विकासामध्ये दोन्हीची आवश्यकता भगवंतानी दाखवून दिलेली आहे. मग आता प्रश्न असा येतो, कृष्णम वंदे जगद्गुरु. प्रश्न नाहीये, त्याचा मार्ग एक विचाराचा. आयिका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे षडगुण वसती जेथे ते मानिजे भगवंत. हे माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवंताची व्याख्या सांगताना सांगतात. परंतु व्यास महर्षी याच्यापेक्षा वेगळं सांगतात बर का. भगवंत कोणाला म्हणायचं, आणि भगवंत म्हणण्याचं जगद्गुरु म्हणणारे व्यास आहेत, तर त्यांना अभिप्रेत काय आहे, आता त्या अर्थाकडे मी तो येतोय. सूक्ष्म अर्थ त्यातला, सूक्ष्म अतिसूक्ष्म. कारण आज आपण फक्त कृष्णम वंदे वासुदेव सुतम देवम एवढाच विचार करतो. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा. 15व्या अध्यायात भगवंत सांगतात, श्रीकृष्ण एकमेव पूर्ण अवतार आहे. कारण श्रीकृष्ण म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं. मग हा भगवान स्वयं कोण आहे? हा भगवान स्वयं कसा आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं ते आपल्याला माहिती झालं. पण तेवढंच आहे का भगवंत म्हणायचं कारण तर नाहीये. आता इथे त्यांनी ते सांगितलंय, कृष्णस्य कृष्णस्तु भगवान स्वयं. हा विचार त्यांच्या वसुदेव सुतमच्या मागे स्वयं भगवान आहेत हे व्यासांना सांगायचंय. त्याची कारण काय आहेत, कसं पाहिजे ह्याचा विचार आपण 2 दिवस केला. हा अवतार नाहीये, तर स्वयं परब्रह्मानी ते रूप घातलेलं आहे. कृष्णस्तु स्वयं भगवान. मग काय आहे तिथे, ते भगवंताला भगवान स्वयं का ठरवलं? त्यांनी 6 गुणच सांगितले. कोणते पण? ऐश्वर्य, धर्मस्य, यशस्य, वैराग्य, श्रिय, मोक्षस्य इति षडगुण. याचा अर्थ काय आता? तर ऐश्वर्य आहे, त्याचं ऐश्वर्य काय आहे? तो सर्व व्यापी आहे. ठाई ठाई दिसोनी उरसी तू सत्य सर्वेश्वर. तुका म्हणे विठो भरला सबाई. ही उदाहरणं आपल्याला समोर आहेत. तो परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, अव्यय आहे, सर्वत्र आहे, सारखा आहे, सर्वव्यापी आहे. इथे आहे आणि तिथे नाही ही गोष्ट त्याच्यापाशी नाही, तो अखंड आहे. धर्मस्य, धर्मस्य म्हणजे ही साक्षात धर्माची मूर्तच आहे म्हणताय. संच्या म्हणण्याचा अर्थ आहे ही साक्षात धर्ममूर्त आहे.
राम धर्ममूर्त आहे, निर्माण केलेला नाहीये कोणी धर्म आमचा. ही साक्षात ब्रह्ममूर्त आहे, यशस्य, याच्या यशाची कीर्ती अगणित आहे, म्हणून तो यशस्य आहे. हे वसुदेव सुतम मध्ये सगळं येत आहे बरं का. यशस्य आहे तो पूर्णपणे, विश्वव्यापीनी आहे, वैराग्य आहे. बघा त्याचं वैराग्य कसं आहे. साम्राज्य आहे, धनसंपत्ती आहे, कीर्ती आहे, धन आहे, पण या सगळ्यांमध्ये तो अनासक्त आहे. अनासक्त आहे तो, माझं काहीच नाही म्हणतोय, मी त्यातला नाही. आणि म्हणून त्याचं एक सुंदर उदाहरण भगवंताचं म्हणायचं कारण असं, श्रीय वैराग्य कसं आहे त्याचं. त्याला सगळ्यांनी आग्रह केलाय, कंस गेल्यावरती राज्याभिषेक तुला करायचा नाही म्हणाला, उग्रसेनाला करायचं आहे, मी राजा कुठे होणार नाही, पहिल्यांदाच त्यांनी जन्माला येताना सांगितलं. द्वारकाधीश आम्ही बनवला, आमच्या मनाने स्वीकारलेला आहे, तो द्वारकाधीशाने म्हणून आलेलाच नाही. त्यांनी सत्तेची अभिलाषाच केली नाही, कोणाची काढूनही घेतली नाही, पण ज्यांनी माच केलाय त्याची मात्र संपुष्टात आणलेली आहे. हे मात्र त्याच्यामध्ये सिद्ध होतं. आणि म्हणून हे वैराग्य आहे. श्रिया येतो. श्रिया म्हणजे काय आहे, तर या सुदामाच्याकडून मुठभरच पोहे घेतले, पण ऐश्वर्य दिलं. श्रिय आहे म्हणजे काय आहे, तो जेव्हा प्रगट झालाय ते 16 कलांचं ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी प्रगट झालं. आता त्या 16 कलांचा स्वतंत्र विषय बघता येईल, पण तो आता आपल्या वेळेत होणार नाही किंवा आपल्या उद्देशाला जमून होणार नाही. म्हणून मी म्हणतो श्रिय हे भगवंताचे गुण आहे, हे ब्रह्माचे गुण आहेत. त्याला काही नाहीच आहे खरं, पण आम्ही त्याच्यातनं शोधलेले, आम्ही म्हणजे ऋषी मंडळी, आणि ते लक्ष्मीसह प्रगट झालेत म्हणून श्रिय. ही ते श्री कोणता आहे माहितीये का, रहस्व श्री आहे, दीर्घश्री नाही आहे. आपण जो श्रीयुत मध्ये श्री दीर्घ लिहितो तो नाही, अर्थ लगेच बदलतोय. मग इथला श्रीय कोणता आहे, श्रिया हा रहस्व आहे. आणि 6वं ऐश्वर्य मोक्षस्य. हे काय सांगतं, तर भगवंताच्या चरणकमलामध्ये मोक्षाचं स्थान आहे, म्हणून आपल्याला त्याचे पाय धरायचे, ते सोडण्यासाठी नाही. लक्षात आलं. वसुदेव सुतम कोण आहे, त्याच्या चरणाशी मोक्ष, उत्पत्ती स्थान मोक्षाचे त्याचे चरण आहेत, म्हणून त्याच्या पायांना अधिक महत्व आहे. त्या पायात सगळं सामावलेलं आहे. किती उलट सुलट प्रभाव वाहू देत, काल आपण पाहिलंय तसं, किती वाहू देत, पण तुझाच म्हणवीन हे म्हणण्या इतकं आपण भक्त व्हायचं आहे. विभक्त नाही, भक्त व्हायचं. आणि त्या भक्तीमध्ये काय आहे माहितीये, सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे, माझा तो नकोय. त्यांनी म्हटलं पाहिजे आपल्याला आपलं, त्याच्यामध्ये वेगळं प्रेम आहे. आणि हे जेव्हा मला प्राप्त होईल तेव्हा वसुदेव सुतम चा अर्थ करेल.
म्हणून वसुदेव सुतम म्हणजे केवळ वसुदेवाचा पुत्र नसून कृष्णस्व स्वयंभू भगवान हा अर्थ तिथे आहे. भगवान जो आहे कृष्ण स्वतः भगवान आहे याचा अर्थ ब्रह्मरूप आहे. म्हणून याचे 6 गुण हे वेगळे कसे आहेत ते आपल्या पुढे सांगितले. आणि याचाच आपण उद्यापासून आता कंस चाणूर मर्दनकडे जाऊया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायण इति समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. मदन गोपाल श्याम सुंदर चरण कमल जाचे अतिसुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा नाभी कमळ जाचे ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचे ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा मुख कमल पाहता सुखाचे आपोटी वेदी आले मानस अर्पणे दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेज तेज कुंडले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा एका देखिए रूप पालता झाले अंगे तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा करितो प्रेमे तुझी रांजन स्थिर पुण्यान दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावते करुणा करितो प्रेमे तुझी रांजन करू काम धरणी बरनर पीडित झाले गौरवे सर्व कानू क्रोधादि करितुवर गेल्या मुनी सर्व योग याग तपदान नेनते असताही अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व करितो प्रेम तुझी रंजन स्थिर पुनिया अत्रि मुनीच्या सदनी देवी देवमुखे भिक्षुक होऊनी अनसूये प्रति बोलती त्रयमूर्ती
नग्न होऊनी आम्हाप्रती अन्न असे वदती. परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव ते शिशुती. करीतो प्रेमे तुझी रंजन स्थिरपुनिया. मधी मौनी चालला शंभू प्रमतेंद्र. ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र. दत्तात्रय झोपीत निद्र तो तारक योगेंद्र. वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अनंद्र. करीतो प्रेम तुझ निरंजन स्थिर पुनिया. दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावर्ते करुणा. करीतो प्रेम तुझ निरंजन स्थिर पुनिया. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ